वाहतुकीचे नियम पाळण्यात कोणताही कमीपणा बाळगू नका. स्वतःबरोबर इतरांचाही जीव मौल्यवान आहे हे चालकांनी लक्षात घेऊनच वाहतुकीच्या नियमांचे काटेकोर पालन केलं पाहिजे असा सल्ला ठाण्याचे पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे यांनी ठाण्यात बोलताना दिलाय. ठाण्यातील डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात 34व्या रस्ता सुरक्षा अभियानाचा सांगता समारंभ आयोजित करण्यात आला होता. या निमित्तानं रस्ता सुरक्षा सप्ताहादरम्यान विविध स्पर्धांमधील विजेत्यांना डुमरे यांच्या हस्ते बक्षिसांचं वितरण करण्यात आलं. यावेळी मार्गदर्शन करताना त्यांनी हा मोलाचा सल्ला दिलाय. वेगवेगळ्या घटकांच्या माध्यमातून वाहतुकीच्या नियमांचं पालन करण्याबाबत पोलिसांकडून गेल्या महिनाभर प्रबोधन करण्यात आले. असाच संपर्क आणि उपक्रम वाहतूक विभागानं वर्षभर राबवण्याची अपेक्षाही डुमरे यांनी यावेळी व्यक्त केली. हेल्मेट असते तर 2 दिवसांपूर्वी नारपोलीमध्ये झालेल्या दुचाकीस्वाराचा मृत्यूही टळला असता. अगदी सीट बेल्ट लावणं हाही काहींना कमीपणा वाटतो. झेब्रा क्रॉसिंग करणं, सिग्नल न तोडणं, दुचाकी चालवताना मोबाईलवर न बोलणं असे अगदी लहान नियमही पाळल्यास स्वतःबरोबर इतरांचाही जीव धोक्यात येणार नाही असंही त्यांनी सांगितलं. तर सीमेपेक्षा अपघातातील मृत्यू आणि जखमींची संख्या मोठी असल्याचं सहपोलीस आयुक्त डॉक्टर ज्ञानेश्वर चव्हाण यांनी सांगून विद्यार्थ्यांबरोबर पालकांनीही रस्ता सुरक्षेचं महत्त्व जाणलं पाहिजे. विद्यार्थ्यांनीच लाडिकपणे पालकांना नियम पाळण्याचा सल्ला दिल्यास पोलिसांच्या दंडापेक्षा तो अधिक गांभीर्यानं पाळला जाऊ शकतो असंही चव्हाण यांनी सांगितलं. देशभरातील अपघातांमध्ये वर्षभरात 10% म्हणजे 17,000 मृत्यू आणि 50,000 जखमींची संख्या महाराष्ट्रात नोंदवल्याची माहितीही त्यांनी दिली. यावेळी अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉक्टर महेश पाटील, पुणे शाखेचे डॉक्टर पंजाब उगले, ठाण्याचे उपायुक्त सुभाष बोरसे, मुख्यालयाचे उपायुक्त नवनाथ ढवळे, रुपाली अंबुरे आणि गणेश गावडे आदीही उपस्थित होते. वाहतूक नियम पाळण्याबाबत उद्बोधन करणारी एक स्क्रिप्टही यावेळी हास्यजत्रा फेम, समीर चौगुले आणि चेतना भट या कलाकारांनी सादर केली. वाहतूक शाखेचे उपायुक्त डॉक्टर विनय राठोड यांनी प्रस्तावना करून वाहतुकीचे नियम पाळण्याबाबत आवाहन केलं, तर सहाय्यक आयुक्त अनिल घेरडीकर यांनी आभार व्यक्त केले. 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 75% व्याज माफ. त्याचप्रमाणे 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ. तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा. महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे. ATM, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहेत. यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता. ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याजमाफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा. धन्यवाद. गेल्या 5 वर्षांपासून मुंबई परिसरातील जवळपास 2 ते 3 हजार बेघर आणि भाडोत्री रहिवाशांच्या हक्काच्या घराची मागणी शासन दरबारी प्रलंबित आहे. या मागणीसाठी दुष्काळग्रस्त मराठवाडा विदर्भ खानदेश नागरिक सेवा संघाचे अध्यक्ष धनराज थोरात यांनी ठाणे आणि मुंबई परिसरात 10 ते 15 वेळा मोर्चा आणि आंदोलनं केली. मात्र या आंदोलन करताना आश्वासनांखेरीज काहीच मिळालं नाही. शिवाय या मागणीसाठी ठाण्यातील लोकप्रतिनिधी, आमदार आणि खासदार यांनी शिफारस पत्र देखील दिले. असं असूनही शासन दरबारी मागणी मान्य करण्यासाठी चालढकलपणा केला जातोय. महाराष्ट्र शासनाचे प्रलंबित धोरण असताना बेघर आणि भाडोत्री रहिवाशांची हक्काची घरं मिळत नसल्याच्या निषेधार्थ आज दुष्काळग्रस्त मराठवाडा विदर्भ खानदेश नागरिक सेवा संघाचे अध्यक्ष धनराज थोरात यांच्या नेतृत्वाखाली ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात जोरदार धरणं आंदोलन करण्यात आलं.
आगामी दिवसात आमच्या मागण्यांचा मान्य न झाल्यास मंत्र्यांच्या गाड्या अडवून तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी आंदोलनकर्त्यांनी दिलाय। या धरणे आंदोलनात शेकडोंच्या संख्येनं रहिवासी सहभागी झाले होते। मान्य करा, आम्हाला घरं द्या, जमीन द्या, आम्ही जो प्रस्ताव आहे आम्हाला ते द्या। जी सरकारी जमीन तुम्ही अदानीला देतायत, 500 एकर जमीन अदानीला दिलेली आहे सरकारनं, खार जमीन दिलेली आहे 500 एकर जमीन। त्या मुद्द्यावर तुम्ही बेघरांचा आमचा प्रस्ताव हा 20 एकर जमिनीचा प्रस्ताव तात्काळ मान्य करावा, ही आमची मागणी आहे। ही मागणी पूर्ण झाल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाहीत। आणि म्हणून आपल्या माध्यमातून मी एवढं सांगू इच्छितो की आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जो घटना आहे, संविधान आहे, त्या संविधानामध्ये तरतूद आहे रोटी, कपडा आणि मकान हे देण्याचं काम शासनाचं आहे। आणि म्हणून आपल्या माध्यमातून मी आपल्याला सांगू इच्छितो, शासनाला सांगू इच्छितो, जिल्हाधिकाऱ्यांना सांगू इच्छितो की आमच्या मागण्या तात्काळ मान्य करा, अन्यथा तुम्हाला सुट्टी नाही। ओके। ठाणे शहरातील बांधकाम व्यावसायिकांच्या क्रीडा MCHI ठाणे यांच्या वतीनं ठाण्यात गृहप्रदर्शनाला आजपासून सुरुवात झाली आहे। या प्रदर्शनाचं उद्घाटन केंद्रीय पंचायत राज्यमंत्री कपिल पाटील आणि आमदार प्रताप सरनाईक यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी MCHIचे अध्यक्ष जितेंद्र मेहता, अजय आशर, बँकेचे अधिकारी आणि MCHIचे पदाधिकारीही मोठ्या संख्येनं उपस्थित होते। या प्रदर्शनात 100हून अधिक विकासकांचे स्टॉल तसंच 50 बँकांचे स्टॉल्स लावण्यात आले। या उत्सवानिमित्त पुनर्विकास, महारेरा या विषयावर परिसंवाद आणि गृहनिर्माण संस्थांसाठी स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं आहे। 16 ते 19 फेब्रुवारी दरम्यान सुरू राहणाऱ्या या प्रदर्शनाला नागरिकांनी भेट द्यावी आणि आपल्या हक्काचं घर बुक करण्याची सुवर्ण संधी सोडू नका असं आवाहन MCHIच्या अध्यक्ष जितेंद्र मेहता यांनी केले। तसंच या प्रदर्शना ठिकाणी जाण्यासाठी ठाणे पूर्व येथून मोफत बस सेवेची सुविधाही उपलब्ध करण्यात आली आहे। यंदाच्या प्रदर्शनाच्या माध्यमातून ग्राहकांना गृहकर्जासह विविध स्तरातील घरांचे पर्याय उपलब्ध करून देण्यात आले असल्याची माहिती जितेंद्र मेहता यांनी दिली आहे। होम उत्सव जो मी म्हटलेला आहे, 22 जानेवारी नंतर जो देशामध्ये उत्सवच्या वातावरण आहे ते वातावरणाला कंटिन्यू करण्यासाठी आम्ही हे गृहप्रदर्शनला होम उत्सव दिलेला आहे। त्याच्या 21वा एडिशन आहे, 21वा प्रदर्शन आहे। तो त्याच्यामध्ये आम्ही सगळा नागरिक म्हणजे मुंबईकर, ठाणेकर, एव्हरीवनचे सगळ्याला आवाहन करतो की 4 दिवसाचा एक मेळा आहे, त्याच्या एक ग्रुपसाठी तुम्हाला काफी मतलब चांगले घर बघायला भेटणार, चांगले लोनचे ऑपॉर्च्युनिटी बनणार, ऑप्शन बनणार, तर तुम्ही नक्की या 4 दिवसामध्ये। त्यांचं चांगलं उद्घाटन आज आपले माननीय केंद्रीय मंत्री कपिल पाटिल साहबच्या हाताने झालेलं आहे। हमारे सरनायक साहब भी हाजिर थे, एडिशनल कमिश्नर सर मालवी साहब भी थे, तो मुझे बहुत खुशी हो रही है। सगळ्यात जास्त घर खरेदी आज महाराष्ट्रात कुठे होते ती ठाण्यामध्ये होते। म्हणून मी माझ्या भाषणामध्ये सांगितलं की 1 नंबरची घर खरेदी ठाण्यात होत असेल तर 1 नंबरचं वातावरण ही राहण्यासाठी ठाण्यात व्हावं, म्हणून कार्बन न्यूट्रल असेल किंवा सॉलिड वेस्ट, लिक्विड वेस्ट असेल याच्याकडे लक्ष देऊन ठाणे शहराच्या सुंदरतेमध्ये आपल्याला कशी भर घालता येईल याच्यासाठीही या सरकारने सगळ्यांनी प्रयत्न करावे अशा प्रकारची भावना या ठिकाणी व्यक्त केलेली आहे। निश्चितपणाने आमच्यासमोर ठाणं वाढलेलं आहे। मी जेव्हा या ठिकाणी 10वीला शाळेत यायचो त्यावेळेला गॅसेल मिलच्या तिथंच ठाणं संपून जायचं। आज ठाणं एकदम गायमुखच्या त्या टोकापर्यंत पोचलेलं आहे। हे ठाण्याचा जो विस्तार झालेला आहे तो निश्चितपणाने ह्या लोकांनी जो विश्वास ग्राहकांमध्ये निर्माण केला, त्या विश्वासाच्यामुळे ही या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात MCHIच्या माध्यमातून विकास झाला। अरे प्रताप सरनाईक यांनी सांगितलं आमदारांनी की माझ्या मतदारसंघामध्ये 4,80,000 मतदार झालेले आहेत, एवढ्या मोठ्या प्रमाणात तिकडे कामं झाली। मी बोललो माझा मतदारसंघ पण शेजारीच आहे, तिकडे किती मतदान वाढवायचं काही हरकत नाही, या तिकडेही वाढवा। शेवटी असं आहे हे लोक आल्याशिवाय शहराचा विकास होणार नाही। आपण नवी मुंबई बघितलेली आहे, नवी मुंबई सिडको प्राधिकरण झाल्यावर नवी मुंबई वाढली। असं माझ्या लोकसभा क्षेत्रामध्ये भिवंडी तालुका हा MMR रिजनमध्ये आहे आणि MMRD त्याचा ऑथॉरिटी एजन्सी आहे।
अथॉरिटी एजन्सी असल्यामुळे आता अनेक प्रोजेक्ट सुरू आहेत. महेंद्राचे आहेत, रोडाचे आहेत, त्या ठिकाणी प्रोजेक्ट सुरू आहेत. पण अजून हे लोक आले तर जलद गतीने डेव्हलपमेंट त्या भागात होईल आणि ग्रामीण भागाचं शहरीकरण होण्यास वेळ लागणार. TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा 1800-223-466 आणि 1800-266-3466. ठाणे महापालिकेनं दिलेल्या परवानगीपेक्षा जास्त आकारमानाचं जाहिरात फलक प्रदर्शित केलं जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यातून पालिकेचं कोट्यावधींचं नुकसान होत असून संबंधित जाहिरात महापालिकेची फसवणूक करत असल्याचंही निदर्शनास आलंय. अखेर ठाणे महापालिकेच्या जाहिरात विभागानं अशांचा सर्व्हे करून शहरातील सुमारे 90 होर्डिंग्जला नोटिसा बजावली असल्याची माहिती समोर आली आहे. तसंच जेवढ्या आकाराची परवानगी घेतली असेल तेवढेच होर्डिंग्ज लावा, अन्यथा कारवाईला सामोरे जा असा इशारा देखील या नोटिसीद्वारे देण्यात आला आहे. ठाणे महापालिकेच्या माध्यमातून उत्पन्नाच्या स्रोतांपैकी जाहिरात विभाग असून जाहिरात फलक उभारण्यासाठी ज्या परवानग्या दिल्या जातात त्यावर जाहिरात कर आकारून त्यावर निधी उभारण्याच्या स्रोतांचा समावेश आहे. परंतु असं असलं तरी महापालिकेकडून आकारले जाणारे जाहिरात प्रसिद्धीचे दरही फार कमी असल्याचं दिसून आले. त्यातही ठाणे महापालिका हद्दीत अधिकृत आणि अनधिकृतरित्या विविध ठिकाणी जाहिरातींचे मोठे होर्डिंग्ज लावले जात आहेत. दुसरीकडे अधिकृत जाहिरातदारांनी देखील महापालिकेची कशी फसवणूक केली आहे याची धक्कादायक माहितीच दक्ष नागरिक चंद्रहास तावडे यांनी समोर आणली आहे.